आज या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधला अतिशय महत्त्वाचा प्रकार आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉमन एरर्स। आता कॉमन एरर्स म्हणजे काय असतात, तर एक वाक्य दिलं आणि हा प्रकार कॉमन आहे, हा प्रकार विचारतातच पोलीस भरतीपासून तर वरिष्ठ अशा बऱ्याच भरत्यामध्ये, तलाठीमध्ये किंवा ग्रामसेवकमध्ये हा प्रकार विचारतात। तर हे व्याकरण असते, याच्यामध्ये व्याकरणाची कधी चूक या वाक्यामध्ये एखादी चूक असते व्याकरणात्मक, आणि नंतर ती चूक आपल्याला त्याच्यातून दुरुस्त करायची असते। तर पहा, आता या वाक्यात पाहू आपण, आणि हा जो प्रकार आहे ना अतिशय म्हणजे बारीक सारीक व्याकरण हा भाषेचा आत्मा असतो। व्याकरणाशिवाय भाषा अपूर्ण असते, ती व्याकरणाच्या शिवाय जर आपण भाषेचा उपयोग केला ना ती कशी तरी वाटते ऐकायला, आपण त्याचा अर्थ समजू शकत नाही, कोणी सांगू पण शकत नाही, ठीक आहे। म्हणून व्याकरण म्हणजे संपूर्ण भाषेमध्ये, कुठल्याही भाषेमध्ये व्याकरण अतिशय आवश्यक असते। तर पहा, आता हे एक वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य आहे, याच्यामध्ये म्हणजे हे वाक्य कसं आहे, द मॅन विथ हिज 2 sons वेअर स्टार्विंग। तर आपण काय बोलतो, द मॅन विथ हिज 2 sons वेअर स्टार्विंग असं हे वाक्य आहे। तर आता या वाक्यामध्ये कुठे चूक असू शकते आणि आपल्याला कन्फ्यूज करतात, सहसा आपल्याला असं वाटूच देत नाही की याच्यात चूक आहे, वाटूच देत नाही, आणि तिथंच आपण चुकतो, कारण ते परीक्षक असतात। ते परीक्षेत अशाच प्रकारचे वाक्य, सहज साधे सोपे जर वाक्य दिले सर्वांना 100 पैकी 100 मार्क देतात। तर त्यासाठी एक इंटेलिजंट विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थ्याची ओळख होण्यासाठी ते तशा प्रकारचे वाक्य आपल्याला देतात आणि चॅलेंजिंग प्रश्नामध्ये देतात ते। तर याच्यामध्ये पहा, द मॅन आणि सन्स हे दोन या ठिकाणी आपल्याला, याच्यावरून आपल्याला सन्स आहे नाही, तर सन म्हणजे एक मुलगा, सन्स म्हणजे 2 मुलं, तर सन्स वेअर आपल्याला असं वाटतं ना सन्स आहे म्हणजे वेअर बरोबर असेल, पण हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। कारण जेव्हा कुठले क्रियापद वापरले जाते तेव्हा पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरले जाते। कर्त्यातला जो मुख्य शब्द आहे हा या मॅन हे एकवचनी आहे, म्हणून इथं सुद्धा एकवचनीच पाहिजे। इथं वेअर हे अनेक वचनी क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद आहे, म्हणून हे चुकीचं आहे। मग इथं काय पाहिजे, वॉज पाहिजे। मग आता हे वाक्य कसं होईल, द मॅन विथ हिज 2 sons वॉज स्टार्विंग, हे वाक्य बरोबर आहे। अशा प्रकारचं हे लक्षात ठेवायचं। याच्यानंतर सुद्धा आपण अनेक प्रकारे या वाक्य म्हणजे आता क्रियापदाचं झालं, हे या क्रियापदाचं झालं, अनेक या प्रकारचे असे अनेक क्रियापद, एक वचन अनेक वचन या प्रकारचे आपण पाहूया, ठीक आहे।